एकनाथ खांबदिला भागवत संत कृपा झाली इमारत फळाली तुका झाला से कळस भजन करा सावकाश संत कृपा झाली इमारत फळाली बहिणी म्हणे फडकती ध्वजा बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरोपण केले ओझा संत कृपा झाली इमारत फळाली पांडुरंगा सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवधेर संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा वैराग्ययुक्तं सुविचारवंत वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता संत कृपा झाली इमारत फळाली संत कृपा झाली इमारत फळाली सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांच्या एकनिष्ठ शिष्या संत शिरोमणी बहिणाबाई महाराज यांचा अत्यंत गोड सर्वांच्या परिचयाचा साधा सरळ सोपा अभंग असून या अभंगातून बहिणाबाई महाराज इमारतीच्या रूपकातून वारकरी संप्रदायाचा परिचय करून देत आहेत. उपस्थित सर्व भाविक मंडळी यांच्या भव्य उपस्थितीमध्ये जगद्गुरु संत शिरोमणी ज्ञानोबा यांचे कृपांकित असणारे रेडेश्वर भगवान यांच्या पावन दरबारात स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज प्रस्थापित वारकरी शिक्षण संस्था याचा शताब्दी महोत्सवी वर्ष आणि या शताब्दी महोत्सवी वर्षातील जुन्नर तालुका आणि परिसरातील भाविक मंडळी यांच्या सहकार्यातून संयोगातून हा भव्य दिव्य शताब्दी महोत्सवी वर्ष त्याची आज सुरुवात आहे आणि या उत्सवातील पहिल्या दिवसाची चिंतन सेवा या उत्सवाचे मार्गदर्शक वारकरी संप्रदायाचे आदर्य म्हणलं तरी वावगं ठरणार नाही पूज्य बाबा यांच्या आज्ञेतून ही सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. सद्गुरु जोग महाराज स्थापित वारकरी शिक्षण संस्थेला यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि या 100व्या वर्षाचं शताब्दी महोत्सवाचं औचित्य साधून उभ्या महाराष्ट्रात नवे महाराष्ट्राच्या बाहेरही ज्या ज्या ठिकाणी सद्गुरु जोग महाराज परंपरेचे शिक्षित अनुग्रहित आणि संबंधित जी काही भाविक परंपरा आहे भाविक मंडळी आहेत त्यांनी आपापल्या परीने भक्ती उत्सव साजरे केलेले आहेत. एकता संस्थेमधून असा एक संकल्प केला होता की उभ्या महाराष्ट्रात भव्य दिव्य 100 उत्सव व्हावे 3 तालुके मिळून एक उत्सव व्हावा असा एक संकल्प. पण त्या संकल्पाला एवढं भरभरून प्रतिसाद आणि भरभरून रूप आलं की 100च नाही अनेक सत्य महाराष्ट्रामध्ये झाले. काही मंडळींनी आपल्या वार्षिक उत्सवाला नावं दिली पण बऱ्याचशा मंडळींनी स्वतंत्रही उत्सव चांगल्या प्रमाणामध्ये केलेले आहेत. तसं जुन्नर तालुका या तालुक्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी हे स्थळ निवडून महाराजांच्या प्रस्थापित वारकरी शिक्षण संस्थेचा शताब्दी महोत्सव आपण साजरा करत आहोत. वारकरी शिक्षण संस्था याचं वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने योगदान काय आहे या संप्रदायाचं कार्य काय आहे मला वाटतं आज मी सुरुवात करणार आहे पण काल्यापर्यंत आपल्याला हेच ऐकायचं. वारकरी शिक्षण संस्थेच्या संबंधाने मी कीर्तनाच्या उत्तरार्धात बोलेन. तूर्त अभंगाचा थोडक्यात भावार्थ संपवण्याचा माझा मानस आहे. त्या दृष्टीने
विचार मांडणारे. हा जो अभंग आहे तो बहिणाबाई महाराजांचा आहे. बहिणाबाई महाराज कोण आहेत? औरंगाबाद जिल्ह्यात शिरूर नावाच्या गावात असणाऱ्या या संत आहेत. तुकोबारायची कीर्ती ऐकून देहूला आल्या, तुकोबारायकडून अनुग्रहित झाल्या आणि आयुष्यभर त्यांचे शिष्यत्व पत्करून आपल्या जीवनाचा पारमार्थिक प्रवास केला अशा संत श्रेष्ठ बहिणाबाई महाराज आहेत. हा अभंग जेव्हा म्हणला जातो, एरवी भजनातही अभंग म्हणतात, पण ह्या अभंगाला तुका झालासे कळस भजन करा सावकाश इथपर्यंत येऊन लोक थांबून जातात आणि बरीचशी मंडळी हा अभंग तुकाराम महाराजांचाच आहे या बुद्धीमधून विचार करतात या अभंगाचा. कारण तुका झालासे कळस म्हणजे तुकाराम महाराजांचा अभंग, पण हा तुकाराम महाराजांचा अभंग नाहीये, त्यांच्या शिष्या बहिणाबाई महाराजांचा. बहिणाबाईंचं वाङ्मय अत्यंत कमी आहे, थोडं आहे, पण फार भरीव आणि व्यापक आहे. पण जसं अन्य संतांच्या वाङ्मयाचा प्रसार झाला तसा बहिणाबाई महाराजांच्या अभंगाचा प्रसार झाला. त्याची एक दोन कारण धाडसानं बोलतो. एक कारण आमच्या वृत्तीचा संकोचितपणा आणि त्या परंपरेचा औदासीन्य. विठ्ठल विठ्ठल हे विचार समाजात मांडावे की नाही हाही मोठा प्रश्न. काही वारकरी मंडळी बहिणाबाई महाराज, मुक्ताबाई महाराज, महिला संतांचे अभंग कीर्तनाला घ्यायचे नाही या मजलीपर्यंत गेले. कीर्तनात त्यांचं प्रमाण जरी घ्यायचं ठरलं तर ते टाळ पकवाजावर म्हणायचं नाही, ते सरळ म्हणायचं, इथपर्यंत मजल गेली. पण वारकरी शिक्षण संस्था सद्गुरु जोग महाराजांची परंपरा ही समन्वय महर्षीची परंपरा आहे. समन्वय महर्षी म्हणजे तर व्यापकता आहे विचाराची. म्हणून आपल्या परंपरेत मात्र चालत. आपल्या परंपरेत चालतं म्हणजे काही नाही चालत. हे पुन्हा चालतं म्हणजे काही चालतं. उद्या मग आजकाल तर एवढं कठीण झाले, लोक म्हणतात महाराज आमच्या गावच्या महाराजांनी गाथा तुकाराम महाराजांपेक्षा चौपट लिहिलाय, त्या गाथ्यातला अभंग घ्या. पण असं जरी व्यापकता विचाराची असली तरी संप्रदायाच्या दृष्टीने मर्यादा आहे. म्हणून एक वाक्य सांगतो, काही स्वीकार तात्विक असतात, काही स्वीकार तांत्रिक असतात. वारकरी शिक्षण संस्थेने तात्विकच तत्वांना गालबोट न लावता तांत्रिकतेमध्ये समन्वय साधलेला आहे. विठ्ठल विठ्ठल तशी आपल्याला परंपरा आहे की निवृत्तीनाथापासून निळोबारापर्यंत जेवढे संत झाले त्यांचेच अभंग कीर्तना करता निवडावी, त्यांच्याच अभंगाचं चिंतन गायन भजन करावं अशी एक संप्रदायाची कायम मर्यादा आहे. आणि मला वाटतं एका दृष्टीनं ती फार चांगली पण आहे. कारण निळोबारानंतर मर्यादा जर घातली नसती तर किती अभंग झाले असते. कोणी लोक एक इतिहास सांगून जातो, नाव मात्र त्या लेखकांचं नाव घेत नाही. मामांच्या काळात एक विदर्भातले संत त्यांनी एक गाथा लिहिला, त्यांनी एक अभंगाची काही रचना केली आणि ते मामा साहेबांकडे आले, पूज्य मामांकडे. आणि मामांना म्हणे महाराज तुमच्या शब्दाला फार वजन आहे, कृपा करून माझा एवढा ग्रंथ तुमच्या संप्रदायात घ्या. मामाने स्पष्ट तोंडावर नकार दिला नाही. इथं मर्यादा आहे. लोक माझं काही ऐकतात म्हणून त्यांना काहीही सांगणं हे चुकीचं आहे. मामाने नाही स्वीकार केला, एक मर्यादा घालून दिली. आणि मर्यादा होती ती आहे तीच बरी. नाही तर सध्या टला टन हिंगण पेट करून अभंग करणारी किती मंडळी. आम्ही पुरणपोळीचे संत, आमचा लागे ना कोणा अंत, आम्हाला नको आंबट वडा, बुंदीचा लाडू वाडा. मला जर ठरवलं तर मी दिवसाचे 50 तरी अभंग रचू का तुमच्यावर एखादा. तुकाराम महाराजांना कवीच्या बाबतीत तुकोबाराची 2 प्रमाण फार गोड आहे. तुकाराम महाराज म्हणतात, कवीश्वराचा तो आम्हासी विठाला, तो अम्मासी विटाळ प्रसाद उंगळ चिवडीती. महाराज म्हणतात आम्हाला जर तो कवी
त्यांचा वाङ्मय सोडून द्या, त्याचा स्पर्श झाला तर आम्हाला विटाळ होतो म्हणले. महाराजांना म्हणलं विटाळ होण्याचं कारण काय? ओंगळ प्रसाद चिवडत बसतात. प्रसाद चिवडतात, पण कोणता? ओंगळ प्रसाद. महाराजांचं दुसरं एक प्रमाण आहे. महाराज म्हणतात हे कवी कसे आहेत? महाराजांचं प्रमाण आहे, घरोघरी झाले कवी नेने प्रसादाची चवी. कवी म्हणे घरोघरी झाले, पण त्यांना प्रसादाचे, खऱ्या प्रसादाची काय माहित नाहीये, चव माहिती नाहीये. म्हणून वाङ्मय असावं, काव्य असावं, हे स्फुरलेलं किंवा बुद्धीला काहीतरी स्फुरला म्हणून लिहिलेलं नसावं. वारकरी संप्रदायातलं काव्य हे बुद्धीला स्फुरलेलं स्फुरण नाही, तर हा एक प्रसाद आहे. म्हणून हे जे वाङ्मय हे प्रासादिक आहे. म्हणून एक मर्यादा घालून दिली, निवृत्तीनाथ ते निळोपार आहे. म्हणून वारकरी शिक्षण संस्थेनं समन्वय जरी केला तरी ही तात्विकता मोठ्या अदबीने जपलेली आहे. बहिणाबाई महाराजांचा अभंग आहे. बहिणाबाई महाराजांनी अवघ्या 5-7 चरणात एका रूपकातून तुमच्या आमच्या समोर उभा वारकरी संप्रदायाचा परिचय करून दिला. हे बोलणं अत्यंत सूत्र रूपात आहे. या अभंगाचा जर आपण विचार केला तर बहिणाबाई महाराजांनी बरोबर काळाचा, कार्याचा, वाङ्मयाचा या 3 गोष्टीचा विचार करून काही संतांची नावं या मालिकेमध्ये पेरली. ज्यामध्ये ज्ञानोबारायला पायाच्या ठिकाणी पेरलं, ज्ञानदेवे रचिला पाया. नामदेवराय किंकर ज्यांनी हा विस्तार केला, नामदेवराय घेतले. नंतर जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, नाथांचं एक नाव आहे. आणि 4थं तुका झाला असे कळस. 4 संतांच. या 4च संत वारकरी संप्रदाय झाले, एवढ्यानेच कार्य केलं असा अर्थ नाहीये याचा. पण एक प्रामुख्याने मुख्य 4 नावं घेतली. पण ही 4 नावं घेताना याची योजनाही फार गोड केली. ज्ञानदेवांना पायाच का म्हटलं असेल, नामदेवरायला विस्तार करणारा किंकर का म्हटलं असेल, नाथांना खांब का म्हटलं असेल, तुकाराम महाराजांना कळस का म्हटलं असेल, याची फार मोठी मीमांसा. फार मोठं ही मीमांसा, याचा विस्तार करत असताना आपल्याला 3 गोष्टी डोळ्यासमोर ठेवून करता येईल. खरं तर चिंतकाला अनेक पद्धतीने करता येईल, पण मला भावलेल्या 3, मला भावलेल्या म्हणत नाही, मला सुचलेल्या 3 ह्या संतांचं चरित्र या पद्धतीने, यांनी केलेलं कार्य या पद्धतीने, यांची गुण या पद्धतीने आणि यांनी रचलेलं वाङ्मय या पद्धतीने या अभंगाचे आपल्याला चिंतन करता येईल. एक रूपकाच्या भाषेतून समग्र वारकरी संप्रदाय अवघ्या 6 चरणामध्ये मांडला. बारका विषय विस्तार करणं हे कौशल्यच आहे, आणि मोठा विषय अगदी कमी शब्दात सांगणं हेही काय आहे, कौशल्यच आहे. पण मला असं वाटतं त्याचा या भूमीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे. बरं, मी माझा दृष्टिकोन मांडतो. बारका विषय व्यापक सांगणं हे तर कौशल्य आहेच, पण व्यापक विषय अगदी थोडक्या शब्दात सांगणं ही त्याही पेक्षा मोठं कौशल्य आहे. मोठा विषय बारक्या शब्दात सांगायचा, पण कसा? अल्पाक्षरम असंदिग्धम, संदिग्धता न असता, न निर्माण होता, कोणती शंका निर्माण न होता. बहिणाबाई महाराजांनी एवढा मोठा विषय एवढ्या सूत्र रूपाने सांगितला. कारण नाथांचं एक भावार्थ रामायणातली ओवी, मला पाठ नाही, जेवढी पाठ आहे तेवढी म्हणतो, कामापुरती पाठ आहे, बस झालं. ग्रंथ न करावा अफाट, नाथाने सांगितलं. व्याख्यान करत असताना बोलताना अफाट ग्रंथ करू नये. मग पदी प्रगटावा भावार्थ, एका पदामध्ये भावार्थ प्रगट झाला पाहिजे, अशी वाङ्मयाची रचना पाहिजे. नाहीतर मला एक साताऱ्यामध्ये माणूस भेटला होता, त्यांनी महाराज ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी फक्त 50,000च ओव्या लिहिल्या. तुमच्या झोपा नाही झाल्या का? काय तुमच्यावर परिणाम दिसत नाही म्हणून विचार. किती लिहिल्या? 9,000 ओव्या लिहिल्या. पण आमच्या महाराजांनी ज्ञानेश्वरीवर, आपलं गीतेवर 18,000 ओव्या लिहिल्या. पण त्याला म्हणलं बाबा 18,000 असले तरी त्याचा उपयोग असं सूत्र रूपाने, व्यापक विषय पण सूत्र रूपाने. बहिणाबाई महाराजांनी एवढा व्यापक विषय सूत्र रूपाने सांगितला, मोठा पुरुषार्थच. खरं तर हे अवच्छेदक लावणे संतांना पण बोलतो, कारण महिला स्वभावाला संकोचानं बोलणं हे अत्यंत कठीण. पुरुष सूत्र रूपाने बोलू शकतो, बाई नाही बोलू शकत. तुम्ही जर एखाद्या माणसाला विचारलं, का रे पारायणाला का बसला नाही, का आला नाही सकाळी पारायणाला, तो म्हणतो काय
काय नाही महाराज, काम निघालं, येणं झालं नाही. एखाद्या बाईला विचारून पहा तुम्ही, पारायणाला का तुम्हाला काय सांगू महाराज, इथून चालू झालं. सकाळी 4ला उठले, आंघोळ करायची म्हणून बाथरूम कडे गेले, नळ सोडलं तर पाणीच नाही. मोटरीचं बटन दाबायला गेले तर हौदात पाणी नाही. कस तरी पाणी बादलीभर आणलं, तेवढ्यात लाईट गेली. अरे बस झाला, तर मी तरी का विस्तार. बाईला असं पिंजून बोलण्याची सवय असते. पण बहिणाबाई महाराजांचा पुरुषार्थ आहे, प्रकृती स्त्री जरी असली तरी एवढा व्यापक विषय सूत्र रूपाने अत्यंत शंका निर्माण न राहता, कोणती संदिग्धता नाही याच्यात, असा विषय बहिणाबाई महाराजांनी मांडला, रूपकातून मांडला. पण हे रूपक हा एक अलंकार आहे. जसं अलंकार आपल्या शरीराची शोभा वाढवतं, तसं बोलण्याची शोभा काव्य हे अलंकार वाढवत असतात. ज्ञानोबा म्हणतात, वाचे बरवे कवित्व, कवित्वे बरवे रसिकत्व, रसिकत्वे परतत्व स्पर्शू जैसा. बोलण्यापेक्षा काव्यात्मक बोलणं अत्यंत रुचकर वाटतं, सुंदर वाटतं, आकर्षक वाटतं, बरव वाटतं. वाचे बरवे कवित्व. म्हणून या बोलण्याचं सौंदर्य वाढवण्याकरता जसे शरीराचं सौंदर्य वाढावं म्हणून अलंकार, तसं भाषेचं सौंदर्य वाढावं म्हणून त्याचे सुद्धा काय आहे, अलंकार आहेत. त्याच्यामध्ये शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार असे काही भेद आहेत. पण त्या अर्थ अलंकारात भरपूर प्रकार आहेत, शब्द अलंकारात भरपूर प्रकार आहेत. पण आजच्या अभंगामध्ये हा रूपक अलंकार आहे. एका रूपकातून, रूपकामध्ये उपमेय आणि उपमान याच्यामध्ये अभेद कल्पून, सादृश्य कल्पून योजना केलेली असते. त्या रूपकाचे परत 2 प्रकार आहेत, एक सांग रूपक आणि अनंग रूपक. एक अंगाचाच विचार करून केलेलं रूपक हे अनंग, पण पूर्ण परंपरा लक्षात घेऊन आथते इति सर्व परंपरा सांगणं हे सांग रूपक आहे. जसं भगवान 7व्या अध्यायामध्ये तरंती हे पद वापरून, माया मेतां तरंती, ते या तरंती पदाला धरून ज्ञानोबाऱ्याने माया नदीचं रूपक केलं, पण ते सांग रूपक केलं. आता नदी म्हटली की ती कोण्या तरी डोंगरावरून उगम पावते, मग निघाली कुठून? नदी म्हटलं की तिला 2 तट असतात, ती तट कोणती? नदी म्हटलं की त्याच्यात पाणी असतं का? असतच, असत, पाणी असत. हे पाणी कोणतं? पाणी म्हटलं की त्याच्यावर फेस असतो, ते फेस कोणता? पाणी म्हटलं की त्याच्यावर लाटा निर्माण होतात, त्या लाटा कोणत्या? पाणी म्हटलं की त्याच्यात मासे मगरी असतात, त्याच्यात त्या माशा मगरी कोणत्या? असा सर्व यथाक्रम विचार केलेला आहे. तसं त्याच्यात भवरे असतात, त्यातली भवरे कोणते? भरपूर विस्तार आहे. तसं आज बहिणाबाई महाराजांनी ही जे रूपक केलं ते का इमारतीचं रूपक केलं. आणि मग ती इमारत म्हटली की त्याला पाया असतो, त्याला भिंती असतात, त्याला खांब असतो, त्याला कळस असतो. कारण बहिणाबाईंची आजची जी इमारत आहे ती काय बंगला नाहीये, मग ते काय आहे? ते देवालय आहे. उभारिले देवालया म्हणजे संत कृपा झाली, इमारत फळाली. इथं जरी बहिणाबाईंनी इमारत शब्द वापरला असेल तर पुढे ती इमारत नेमकी कोणती आहे याचा विचार सांगताना बहिणाबाई म्हणतात, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. देवालय, देवाला राहण्याचं ठिकाण म्हणजे मंदिराचं हे रूपक आहे. ही मंदिर तयार झालं, पण बहिणाबाई म्हणतात फुकट नाही झालं. मग हे कसं झालं? अभंगाच्या पहिल्या संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली, झाली, संत कृपा झाली,
रचलेली इमारत फळाला आली, पण फुकट नाही फळाला आली. हिच्यावर कृपा झाली म्हणून ही इमारत फळाला आली. ती कृपा कोणाची झाली? संतांची झाली. सगळ्यात आधी इमारत फळा आली याचा थोडासा प्रकाश टाकण्याचा विचार आहे. इमारत फळाला येणं म्हणजे काय, फळ येणं म्हणजे काय? एक सरळ एका वाक्यात सांगतो, ज्या उद्देशानं आपण कार्य चालू केलं तो उद्देश सफल होणं म्हणजे फळाला येणं. माणसं शेतीमध्ये टमाटे का पेरतात? पेरतात का लावतात? जागेत तुम्ही टमाटे का टमाटे का लावतात? सगळ्यात आधी ते आले पाहिजे, आल्यानंतर योग्य वेळी आले पाहिजे. ते आल्यानंतर मार्केटला त्याला काय मिळाला पाहिजे? तर निदान 5 रुपयाला कॅरेट गेलं पाहिजे. त्याला काय मिळाला पाहिजे? दर, भाव मिळाला पाहिजे, त्याला दर मिळाला पाहिजे. आणि मग टमाटे घेऊन बाजारात गेला आणि त्याला योग्य दर मिळाला. आणि मग असं असतं, माणसाला योग्य फळ मिळालं की कष्ट कष्ट वाटत नसतात. महाराज म्हणतात, कव तू का वाटे? आम्हाला कामी केलेल्या कष्टाचा आम्हाला खेद नाही वाटत, आम्हाला कौतुक वाटतं. का कौतुक वाटतं? तर आता निश्चिंतेने पावलो विसावा, फळ मिळालं. म्हणून 2 वर्षापूर्वी नुसते टमाटेच लाल होते असं नाही, टमाटेवाली लाल होते. कष्टाचं काय होत नाही, त्रास होत नाही. आपण ज्या उद्देशाने कार्य चालू केलं तो उद्देश पूर्ण होणं म्हणजे काय आहे? ती त्याची सफलता होणं. तसही वारकरी संप्रदायाची इमारत बहिणाबाई महाराज म्हणतात सफल झाली. जाऊ दे, अजून एक उदाहरण आठवलं म्हणून सांगतो. माणूस घर का बांधतो? झोपड्यात राहणारा बंगल्यात का जातो? माणूस घरच का बांधतो? ज्ञानोबराय सांगतात की ऊन, पाऊस आणि थंडी याचं निवारण आभाळाच्या सावलीने होत नाही, म्हणून माणसं 3-3 मजली काय करतात? घर बांधतात. माणूस घर का बांधतो? माणूस घर एवढ्या करता बांधतो की एक समाधान, एक विश्रांती. आता पाहिजे घरात. कारण आपलं घर असल्याशिवाय, सत्तेचं घर असल्याशिवाय माणसाला काय होत नाही? समाधान मिळत नाही. घर माणूस कोणत्या उद्देशानं बांधतो? समाधान मिळावं म्हणून. तुमच्या जवळच पारनेर तालुक्यातली घटना आहे. पुणेवाडी गाव आहे बघा, पुणेवाडी. त्याच्या पुढे एक बंगला आहे. इकडं काय, इकडं पाठीमागे काय म्हणजे आहे, म्हणजे तुमच्या ध्यानात आहे? पुणेवाडी. महाराज तिथे फार मोठा बंगला बांधलेला आहे. तो बंगल्यासमोरून मी गेलो, एका माणसानं मला इतिहास सांगितला. महाराज हा 10 वर्षापूर्वी बंगला बांधला, 70 लाख रुपये खर्च करून. बंगला पूर्ण झाला. बंगला पूर्ण झाला, वास्तुशांती झाली. माझं कीर्तन नव्हतं, वास्तुशांती. त्याची काय झाली? वास्तुशांती झाली. पण तो जो बंगल्यावाला मालक आहे तो बालाजीचा भक्त. आता बंगला बांधला, मग सगळा परिवार घेऊन तो तिरुपती बालाजीला दर्शनाला गेला. तिकडच अपघातामध्ये घरच्या घर बसलं. अजून बंगल्यात कोणी गेलेलं नाही. इमारत झाली की नाही? पण सफल झाली का? नाही. उद्देश काय झाला नाही? सफल झाला नाही. आपण ज्या उद्देशानं कार्य चालू केलं तो उद्देश पूर्ण होणं म्हणजे सफल होणं. ही भागवत धर्माची इमारत बांधली, पण ही बांधत असताना ज्या उद्देशानं बांधली तो उद्देश बहिणाबाई म्हणते सफल झाला. बहिणी म्हणे फडकती ध्वजा, ध्वजाची फडकते. हो, सफल झाली. मला नाही माहित की बहिणाबाई महाराज जर आज असत्या तर त्या काय म्हणल्या असत्या. त्या काय म्हणल्या असत्या मला नाही माहित. कारण संत आता असते तर नक्कीच बोलण्यामध्ये काहीतरी फरक झाला असता. पण बहिणाबाईच्या काळापर्यंत असणारा जो वारकरी संप्रदायाचा काळ आहे, त्या काळातला जो इतिहास आहे, त्या उद्देशाने आपण थोडासा विचार मांडू. वारकरी संप्रदायाचा मूळ सूत्र होतं एक, म्हणजे कसं असतं, कोणती संस्था स्थापन करताना, ट्रस्ट करताना घटना लिहिल्या जातात. त्याच्या काय असतात? घटना असते की याच्यात नियम कसे कसे असावे, याचा उद्देश काय काय असावा. तसं लिखित नाही घटना, पण आपण संत वाङ्मयाच्या आधाराने एक विचार मांडू. या संप्रदायाच्या घटनेमध्ये उद्देश काय होता? या संप्रदायाच्या घटनेचा उद्देश एक होता. महाराज म्हणतात
नाचू कीर्तनाचे रंगी, 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 रंगी नाचू कीर्तनाचे रंगी. या फळावर एकच उत्तर नाही, विठाला विठाला नाचू कीर्तनाचे रंगी, कीर्तनाच्या रंगी नाचायचं. आणि उद्देश काय? ज्ञानदीप लावू. जगामध्ये ज्ञानदीप लावायचं. एक घटनेमध्ये असणारे या संप्रदायाच्या उद्देशातल्या घटनेतलं एक सूत्र आहे. मला वाटतं अजून एक सूत्र आहे की यारे यारे लहान थोर याती भरते नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाची. आणि बहिणाबाईंनी सहज वारकरी संप्रदायाकडे पाहिलं आणि एक 12वं शतक बहिणाबाईंच्या डोळ्यासमोर आलं. बहिणाबाई नित्यनेम करायच्या, बहिणाबाई बी करायच्या बरं नित्यनेम करायच्या. आणि बहिणाबाईच्या समोर एक अभंग डोळ्यासमोर आला. एकच टाणी झाली चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी. एक टाळी चंद्रभागाच्या वाळवंटात झाली. माझा ज्ञानराज गोपाळासी लाह्या वाटी. ज्ञानदेव लाह्या वाटत होते. पुढे नामदेव कीर्तन करी, नामदेवराय कीर्तन करत होते. पुढे देव नाचत होता, ज्याला कपडे आपलं धोतर पितांबर सुटलं याचं भानही नाही. एवढा बेधुंद होऊन परमात्मा नाचत होता. त्यामध्ये पाठीमागे डोळे लावून झाकून नाही, पाठीमागे डोळे लावून उभी ती जणी. डोळे लावून उभी ती जणी म्हणजे बहिणाबाई टाळ घेऊन पेंगत नव्हती बा, पेंगत होती की काय. एक मर्यादा. मोठ्यांसमोर आपली असं ताटमाना नाही, खाली वापरून मर्यादेने उभ्या होत्या. आणि या कीर्तनाला नामदेवराय उभे. टाळकरी कोण? निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई महाराज, माळी समाजातले सावता महाराज, मराठा समाजातले तुकाराम महाराज. जागे आहेत. एवढंच नाही, आमची माडी आची जात शेत जाऊ बागाईचा, शेत जाऊ बागाईचा. आमची माडी आची जात शेत जाऊ बागाईचा, शेत जाऊ बागाईचा. मी वारी कवारी करू आजाम कवारी करू
संप्रदायाचं कार्य सांग. महार समाजातली बाई या सगळ्यांच्या स्वयंपाकात गुंतली होती. या सगळ्यांचा काय करू लागली ती? स्वयंपाक करत होती. इकडे कीर्तन चालू, कारण ज्ञानोबाराय जाताना बोलले होते की मी येणार. काय उदात्त आहे तू महाराज. किती सनातनी काळ, किती 16 ओळ्याचा कडक काळ, पण येथे जाती अप्रमाण, जातन से मुझे कछु नाही प्यार, असं तर की नाही हिंदू धेड चंभार. मी जेवायला येणार. महाराज त्याच परंपरेमध्ये एवढी करंटी माणसं जन्माला आली. मी नाव नाही सांगत, पण त्या महाराजांची माझी चर्चा झाली. ते महाराज आपण त्यांच्या घरी जात नाही. म्हणजे का जात नाही? ते तुम्हाला माहित नाही का त्या जातीचे? आम्ही पण वारकरी आहेत ना, गळ्यात माळी आहेत ना. नसते म्हणे महाराज ते नाही ते पाळायचं असतं. मी म्हणलं अहो असं नाही, पण पंडिता समदर्शिन हा म्हटलंय. ते महाराज तुम्हालाच अर्थ कळालेला नाही. समदर्शिन हा समवर्तीन हा ना. समानतेनं पाहायचं असतं, समानतेनं वर्तन करायचं नसतं. ही नंतर समर्थाच्या पोटी जन्मलेल्या करंट यांचे विचार आहेत. समर्थाच्या पोटी जन्मलेली करंट बाई महाराजांनी तो सुवर्ण काळ पाहिला. एक शिंप्याचा कीर्तनकार आहे, महार समाजातला टाळकरी आहे, परमात्मा टाळकरी आहे, ब्राह्मण समाजाची 4 संत टाळकरी आहे, एक न्हावी समाजातले, अशी सर्व आहेत. एवढंच नाही, देवाचा पितांबर निसटला याच्या करता सावध करण्याकरता एक मुसलमानाचा टाळकरी आहे. आणि मग बहिणाबाई महाराजांनी पाहिलं की आज सगळ्या स्तरातली माणसं, सर्व जातीतली माणसं एका छत्रात आली. म्हणजे काय झालं? इमारत फळाला आली. ज्ञानदीप लावू जगी. ज्यांना परमार्थातला धोका मग कळत नव्हतं, त्यांना परमार्थातली चांगली सिद्धांत कळायला लागली. ते संत तुकाराम महाराजांचा जुना पिक्चर आहे पहा, प्रभातनं काढलेला. त्यामध्ये एक दृश्य तुम्ही पाहिलेलं असेलच, कारण तुम्ही बाकीचे पाहतच नाहीत मला माहिती. सज्जन माणसं तुम्ही सैराट माणसं थोडीच आहे. तुम्ही सज्जन माणसं. त्याच्यामध्ये दृश्य की जेव्हा सालोमालोनी वाघोलीच्या रामेश्वर भट्टांना निरोप पाठवला, आणि जेव्हा वाघोलीचे रामेश्वर भट्ट देहूत येत होते, तेव्हा तिथे काही प्रमाण म्हणणाऱ्या समाजातले काही प्रमाण आहेत. एक लोहार घन ठोकते, तो का म्हणे येते पाहिजे जातीचे, ये गबाळ्याचे काम नाही. पाया सड टाकताना काय म्हणू लागल्या, दळताना काय म्हणू, सगळ्या. त्याच्यात एक भिकारी एक तारी घेऊन भजन करत निघाला होता. अहम म्हणे ब्रह्म नेने भक्तीचे ते वर्म, अहम म्हणे ब्रह्म नेने भक्तीचे ते वर्म. मला तरी असं वाटतं वारकरी संप्रदायातलं भजन हे गोडच आहे, वादच नाही, पण या पिक्चरनं त्याला अजून ऊर्जित अवस्था आणली. ह्याच्यात त्या 10-5 चाली आहेत, पण एक प्रेरणा देणाऱ्या चाली. आधी विजय करे, आधी विजय करे, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, पक्षी सुस्वरे आडवी येणे सुखी रोचे, एकांताचा वासे गुणदोष अंगाई. आणि मग मला वाटतं जशा तुकोबरायच्या चाली आहेत, तशा सालोमालूची पण एक चाल आहे. आणि का दुसरे मज नाही आता. मला वाटतं भजनामध्ये सालोमालो तेव्हाच होते, नाही आताही आहे. आणि मग सगळ्या समाजात, सगळ्या स्तरामध्ये तुका म्हणे. आणि परमार्थातली फार मोठी मोठी सिद्धांत अगदी सोप्या भाषेत. जीव शिव दोन्ही खुंटे गे, पंचाचे नेते गे, पंचाचे गे, लावून पाची बोटे घेऊ रे बा विठ्ठल.
मोठा सिद्धांत याच्यात सांगितला. अगं ऐकलं का? जात्याला 2 खुंटे असतात. जात कळतं का? त्या जातकाचे घटक असतात. वर जे असतं ते जात असतं, खालची जी असते ती तळी. आमच्याकडे त्याला पाळू म्हणतात. जाऊ द्या, 36 पैकी 18 जुळले तरी चालते. हो, शास्त्रीची बरोबर आहे बाप्पा, 36 पैकी 18 जुळले तरी चालते. खालची पाळू म्हणतो आपल्याकडे. 2 खुंटे असतात. एक खालचा खुंटा असतो आणि एक वरचा खुंटा असतो. त्या तळीच्या मधोमध्ये खुंटा असतो आणि वरच्या जात्याला एक खुंटा असतो. जनाबाईने सहज सांगून दिला, अगं ते 2 खुंटे म्हणजे कोण आहेत? एक जीव खुंटा आहे आणि एक शिव खुंटा आहे. जो खालचा आहे तो शिव खुंटा आहे म्हणून अचल आहे, तो जागचा हलत नाही. पण जीव हा खुंटा 84 लक्ष योनी फिरतच राहतो. म्हणून एवढा मोठा परमार्थातला सिद्धांत एक यत्किंचित बाई सांगते. इमारत फळाली, इमारत फळाली. दशम काय 9 द्वारे छेदोनी दशम द्वारी गेली जणी. योगातली प्रक्रिया आहे की 9 द्वाराचं छेदन करून जनाबाई म्हणते मी कोणत्या दारात गेले? 10व्या द्वारामध्ये मी प्रवेश केला. अशी एक बाई म्हणू लागली. बहिणाबाई महाराजांच्या लक्षात आलं. ज्ञानदीप सर्व स्तरामध्ये लागला, इमारत फळाली. सगळ्या जातीचे एका जागी येऊ लागले. गुन्ह्या गोविंदन लोक परमार्थाभिमुख होऊ लागले. गावोगावी कीर्तन, गावोगावी भजन होऊ लागली. इमारत फळाली. सध्याच्या काळाच्या दृष्टीने बोलतो, इमारत फळाली म्हणजे काय? आज वाडी वस्तीवर ज्ञानोबा तुकोबाचा नावाचा गुंजारव होतो, कुठे घोष होतो, म्हणजेच काय? इमारत फळाली. आपल्या जिल्ह्यातील ज्यांना संतवीर ही उपाधी होती, पूज्यपाद श्री रामदास बाबा मनसुख. बाबांचं एक वाक्य होतं, म्हणतात, मी काय त्यांना ऐकलं नाही, पाहिलं नाही, पण ज्यांनी पाहिलं, ज्यांनी ऐकलं, त्यांनी जे सांगितलं ते सांगतो. हा समुद्राच्या काठावर असणारा समाज, कोळी समाज, जे सोमवार मासोळीच्या कालवनावर सोडतात. सोमवार मासोळीच्या कालवनावर सोडतात. बाबा म्हणायचे, म्हणतात, या समाजाला माळ घालणं म्हणजे वाघाला गवत चारण्यासारखं. पण आज वारकरी संप्रदायाने ते करून दाखवलेलं आहे. इमारत फळाली. हे काय? आता एक असतं, मी फक्त चांगलंच नाही बोलणार, थोडं वाईटही बोलणार. कारण हा जो उत्सव आहे, या उत्सवाचा उद्देश केवळ आपल्या परंपरेचा गवगवा करायचा एवढाच उद्देश नाहीये. या परंपरेच्या उज्ज्वल आणि निर्मल असणारे नियम, असणाऱ्या परंपरा समाजाला कळाल्याही पाहिजे. आणि जे काही प्रदूषण आहे त्याच्यातून समाज परावृत्त होऊन शास्त्र शुद्ध साधना त्यांच्याकडून घडली पाहिजे, हाही उद्देश आहे. फळ म्हटलं की 2 प्रकारचे असतात. आता द्राक्ष बाग असतात ना आपल्याकडे, फळ असतात. सगळाच माल एक्सपोर्टचा असतो का? काही मग लोकल बाजारालाही लागतो, म्हणजे काही एक्सपोर्टला जातो, काही लोकल बाजाराला चालतो. आणि मग जो लोकलही बाजाराला चालत नाही, मग तो सप्त्यामध्ये येतोच का नाही? वारकरीला जाऊ दे. वारीच्या वाटानं वाटलं जाणारं साहित्य, गोळा औषध अशा वाटल्या जातात ज्याची एक्सपायरी डेट आता 15 दिवसावर आली. जाऊ द्या मला, आता वाटणाऱ्याला नाही अकल, खाणाऱ्याला तरी किती अकल. त्या आमच्या दिंडीत एकानं टर्पल तेलाच्या बाटल्या वाटल्या, गुडघे दुखतात म्हणून. आणि एका म्हातारीला वाटलं खोकल्याचं औषध आहे, पिली ना. आम्ही पंढरपूरला, ती आम्हाला वरटे करून वैकुंठाला. सगळाच माल काही चांगला नसतो. काही काही फळ किडकी सुद्धा काय होतात, निघतात. किडकी फळ निघतात. तसं वारकरी संप्रदायात प्रत्येक गावात तळा रसा तळात गेला वाजत नाही, हे संप्रदायाची सफलता आहेच. काही काही एवढी व्यापकता व्हायला नव्हती पाहिजे, असं माझं मत आहे. वैभव महाराज, हे माझं बोलणं थोडं अज्ञानातलं कदाचित असेल, किंवा माझ्या विचाराची पोक्तता कदाचित ती नसेल, पण एक मांडून जातो की आज कीर्तन व्हायला लागली ही आनंदाची बाजू आहे, पण कोणत्याही निमित्तानं व्हायला लागली ही मोठी वाईट गोष्ट आहे. आयुष्यभर हातात बाटली,
एक अभंग सुचवा ना मला. आता निमित्ताला जाऊन बोलायचं असतं म्हणलं काय निमित्तानं कीर्तन म्हणजे पोल्ट्री फार्मचं उद्घाटन आहे. मला अजून सुचला नाही अभंग. कोणाला वार करायला सुचला तर कळवा. जाऊ दे असू दे सोडून द्या. जरा आपण संवादी बोलू आज. रसा तळात संप्रदायाचं कार्य केलं. रसा तळात समाज एका जागी गुन्ह्या गोविंदानं वागू लागला. जातीच्या भिंती तुटल्या. हरिहरा भेद या तत्वज्ञानाचा समन्वय झाला. अद्वैत आणि द्वैत याचाही समन्वय या संप्रदायाने करून दाखवला आणि नुसता केला नाही तशी ती जगली. बाप रखमा देवीवर सगुण निर्गुण. म्हणून कोणी विचारलं वारकरी संप्रदाय द्वैती आहे का, द्वैत शिकवतो का? मुळीच नाही. वारकरी संप्रदाय अद्वैतच शिकवतो का, अद्वैतच शिकवतो का? मुळीच नाही. वारकरी संप्रदाय काय शिकवतो? वारकरी संप्रदाय द्वैत आणि अद्वैत याचा समन्वय शिकवतो. हे तत्वज्ञानाचा समन्वय होऊ लागला. हरिहरा नाही भेद होऊ लागला. पुरुष नारी हा भेद राहिला नाही आणि कार्य गोड दिसू लागलं. बहिणा फार समाधानाचं भरत आलं. समाधानाचं. वारकरी संप्रदायाच्या इतिहासाचा जर आपण विचार केला तर चढ उतार आहे. एक सुवर्ण काळ. वारकरी संप्रदायाचा 12वा शतक की सगळ्या जातीतले सर्व जमातीतले सत्पुरुष एका जागी आले आणि त्यांनी वारकरी संप्रदायाची जडणघडण केली. ही क्रांती परत एकदा 1917 साली जोग महाराजांच्या काळात घडली. परत घडली. म्हणून जोग महाराजांचं कार्य ज्ञानोबारायच्या जवळजवळ. ज्ञानोबारायचं जवळजवळचं काय म्हणायचं? ज्ञानोबारायसारखं. ज्ञानोबारांनी एक आवाहन केलं. मेळविली मांदी वैष्णवांची. आणि जोग महाराजांनी मांदी मिळवली. रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना जे पत्र पाठवले राजधर्माचा उपदेश केला त्याच्यातली एक ओवी आहे. मराठा ती तुका मिळवावा पुढे गुण दोषा सह स्वीकारावा. मराठा ती तुका मिळवावा म्हणजे मराठी समाजाची नाही बरं याचा अर्थ. मराठी भाषिक महाराष्ट्र भूमीतली गुण दोषासह स्वीकारावा. म्हणून जोग महाराजांनी परत एक क्रांती केली. 4 भागातले 4 जातीतले शिष्य जवळ केले. पहा तुम्ही वारकरी शिक्षण संस्थेची जडणघडण घडली. ज्या पायामध्ये 4 शिष्य कोण आहेत? स्वानंद सुखनिवासी मामासाहेब दांडेकर, स्वानंद सुखनिवासी परम पूज्य परम आदरणीय मारुतीबा गुरु लक्ष्मण बाबा इगतपुरीकर, बंकट स्वामी महाराज. या चौघांच्या जर भागाचा जर विचार केला तर बंकट स्वामी महाराज हे बीड जिल्ह्यातील मराठवाड्यातील निनगुरचे राजपूत समाजाचे. बरोबर बाबा, राजपूत समाजाचे. एक लक्ष्मण बाबा इगतपुरीकर हे इगतपुरीचे. खेमनर त्यांचं आडनाव, धनगर समाजाचे. मारुती बाबा गुरव, आता नावातच जात कळाली तुम्हाला, हे आळंदीचे गुरव समाजाचे. आणि सोनोपंत मामा दांडेकर, मला वाटतं हे सोनोपंत हा शब्द सांगून जातो. ब्राह्मण समाजातले, ते कोकणातले, पालघरचे. 4 भागातले 4 जातीतले शिष्य एका जागी केले. परत एकदा ती क्रांती घडवली. त्या संबंधानं पुढे बोलू आपण. पण बहिणाबाई महाराजांनी पाहिलं की अशी ही इमारत काय झाली, फळा आली. इमारत फळाली. पण इमारत फळाली ती फुकट नाही आली. बहिणाबाई महाराज म्हणतात सहजासहजी झाली नाही. कारण सफलते करतात तेवढाच कसोटीचा प्रयत्न लागत असतो. सावनी आटा की गाये सहन करावं लागतात. हा वारकरी संप्रदायाची सफलता दिसते. ही फुकट नाहीये. तुकोबाराचे एक अभंग फारच गोड आहे, सर्वांना पाठ आहे.
म्हणत नाही, आता सरळ म्हणतो, कारण मला कीर्तन वेळेत सोडायचे. 11च्या पुढे मी 1 मिनिट जाणार नाही. 9 ते 11 ना. माझ्या वडिलांची तुझी चरण सेवा, त्याचं दुसरं चरण फार गोड आहे. उपवास पारणे राखीला दारवंटा आणि केला भोगवटा महालागी. म्हणजे कोणीतरी पूर्वसुरीच्या महात्म्याने उपवास केले, दारवंटा केला, दारवंटा राखला आणि आमच्या करता भोगवटा निर्माण केला. देवते का महाराजाचं कीर्तन झालं, त्यांनी कीर्तनात विधान केलं. आपल्यात काय अशी बांडगुळ निर्माण व्हायला लागली कोणास ठाऊक. मंबाजी बाबाने तुकोबारायना काठ्याच्या काठीने मारलं, हे साफ खोट आहे. हे साफ खोट आहे. म्हणजे साधा विचार करा राव, माझ्या समोर 2-3 हजार माणसं आहेत. मी या लोकांना काही जरी म्हणलं तर उलटा बोलायची ताकद नाही. ते तर तुकाराम महाराज होते, मग मंबाजी बाबा त्यांना काठ्याच्या काठीने मारीलच कसं, असं त्यांनी विधान केलं. कीर्तन सुटल्यावर मी मात्र त्यांची भेट घेतली. म्हणलं महाराज तुम्ही कीर्तनात असं हे जे विधान केलं, कारण काय, लोकांना काहीतरी नवीन पाहिजे, म्हणजे बुद्धीचे काहीतरी फवारे उडवून काहीतरी नवीन काही विचार आणून एक प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा हा प्रयत्न. आता एक नवीनच फॅशन चालू झाली. माफ करा, कदाचित तुम्ही त्याच्यात अडकला असाल. महाराज कीर्तनात बाप सांगा, महाराज कीर्तनामध्ये आई सांगा, महाराज कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज सांगा. सांगितले नाही पाहिजे असं. जगन्नाथ अण्णांचे खूप गोड वाक्य. त्यांनी एका शिवचरित्र, आता हे कुठे पहिले विद्वान होते, न्यायाचार्य, वेदांताचार्य, आता असे नाही. शिवचरित्रकार, आईवर बोलणारे, बापावर बोलणारे. बोलू नये याच्या मी विरोधात नाही. एका शिवचरित्रकाराचं कीर्तन अण्णांनी ऐकलं आणि अण्णांचं एक वाक्य सांगतो, शिवचरित्र आई विषय, बाप विषय हा कीर्तनातला विषय आहे, कीर्तनाचा नाही. लक्षात आलं? हा विषय काय आहे? कीर्तनातला नक्की विषय, पण हा कीर्तनाचा विषय नाही. हा कीर्तनातला विषय. संबंधाने बोलावंच लागतं. माय बापाबद्दल ज्ञानोबाला बोलले की नाही, सकळ तीर्थाची धुरे. मला वाटतं ज्ञानोबाला नुसतं आई विषयावर बोलायचं ठरलं असतं तर ग्रंथ लिहिता आला नसता का? ज्ञानोबारायने त्या काळात असणार न्यायाचे पोषित क्षितिश्री रामचंद्र रामदेवरायचं वर्णन केलंय. त्यांनी राजाचे चरित्र सांगितले, पण त्याला माफ आहे. असो, मी सांगत काय होतो की कीर्तनातला विषय आहे, तो कीर्तनाचा नाहीये. विठाला विठाला काहीतरी नवीन विषय समाजासमोर मांडायचे आणि आपली पोळी भाजून घ्यायची. मी कीर्तन झाल्या बोललो, मी महाराज हे तुम्ही बोललेच कसे की मंबाजी बाबाने तुकोबराला काट्याच्या काठीने मारलंच नाही. मी महाराज गाथ्यामध्ये तशी प्रमाण आहे. बरवे बरवे केले विठोबा बरवे. ते म्हणे महाराज ते अभंग प्रक्षिप्त आहेत, काढून टाका, काढून टाका म्हणे, चुकीचे आहेत म्हणे ते अभंग. म्हणलं महाराज एक तर 55 म्हणजे 5,55,000 आणि पुढे काहीतरी एवढी अभंग तुकोबाराने लिहिली, त्याच्यातली आपल्या वाट्याला 4,093 काही 103 एवढे उपलब्ध आहेत. आता तुम्ही म्हणता हे काढून टाका. मराठा सेवा संघावाले म्हणतात ब्राह्मणाचे वर्णन असलेले काढून टाका. गात्यात ठेवायचे कोणते? ठेवायचे कोणते? महाराज काय असतं, बऱ्याच वेळेला हुशारी असते, विचार असतो, पण सत्य पुढे म्हणतात ना काय चालत नाही शांतपणे. पण मी त्यांना एक उत्तर दिलं. त्यांनी मला जो युक्तिवाद कीर्तनात मांडला त्याचं उत्तर मी आता देतो की आम्ही कीर्तनात बसतो तर हा समाज आम्हाला काही उलट बोलत नाही, आणि मग तुकोबराला एक श्रोता काठ्याच्या काठीने मारीलच कसा? मी त्याला उत्तर असं दिलं, मी बाबा त्यांनी काठ्याच्या काठीने मार खाल्ला म्हणूनच लोक तुम्हाला उलट बोलत नाही, ते ध्यानात ठेवा. नाही तर तुम्ही तर खेटराला हाणायच्या लायकीचे. पण त्यांनी दारवंटा कष्ट सहन केले म्हणून त्या महात्म्याने साधना केली. काय पूर्वजांनी भजन केली महाराज, काय पूर्वजांनी किती कष्ट सहन केले. आज आळंदीमध्ये गेल्यानंतर आज म्हणजे मी तरी बोलत
पाहून लक्षात आलंच असेल तुमच्या. फार चांगले दिवस आहे. पण एक काळ वारकरी संप्रदायाचा असा होता की आळंदीत राहणाऱ्या साधकांना कोरभर भाकर मिळाली नाही. एक कोर वारकरी असणारे आपले रोकडोबा दादाचं चरित्र सांगतात. रोकडोबा दादा, तर रोकडोबा दादाचं चरित्र असं सांगतात की वारीच्या वाटेनं जर निघाले तर लोक मधुकरी देत नव्हते. हा भाग तो सोडा बाबा, पण कोणाच्या दारामध्ये स्वयंपाक सुद्धा करू देत नव्हते. वारकऱ्यांना ही स्थिती होती. पण त्यांनी एवढे कष्ट करून संप्रदाय जपला, सांभाळला आणि त्यांच्या जीवावर आज आमच्या काय आहे मजा आहे. महाराज याच रस्त्याने जेव्हा ज्ञानोबा, निवृत्तीनाथ, सोपान काका, चिमुरडी मुक्ताबाई पैठणला गेले असतील तर कोणत्या गाडीत गेले असतील? त्यांच्याकडे फॉर्च्युनर होती का? काही विमानं होती का? काही साधनं होती का? महाराज पायात चप्पल सुद्धा नव्हती. पण आज आमची त्यांच्या जीवावर एवढी मजा आहे, एवढी मजा आहे, वादच नाही. एक सांगू का, सध्या या 8 नोटा बंद झाली ती तारीख 8 नोव्हेंबर. 8 नोव्हेंबर नंतर सगळेच अडचणी येत आहेत. महाराज लोक सोडले तर सगळेच काय अडचणीत आहेत. महाराज तुम्हाला लाईनला 2 तास उभा राहावं लागतं. नाही दिवस उभा राहावं लागतं. तेव्हा किती? 2000. आम्ही एसीच्या गाडीमध्ये जाऊन बसतो, तिथे गेलो कुटभर खातो, 1 ते 1.5 तास बोलतो, निदान. पण ही सगळी मजा त्यांच्या त्यागावर आहे. पैनाबाई महाराज म्हणतात तिची सफलता दिसते. हे ते संप्रदायाचं कार्य दिसतं, फुकट नाही. याच्या करता संतांची काय झाली? कृपा झाली. मग कोणत्या कोणत्या संतांची कृपा झाली? त्यामध्ये ते रूपक मांडत असताना मग त्या इमारतीचा पाया कोणी रचला हा विचार बहिणाबाई महाराज दुसऱ्या चरणात सांगतात. ज्ञान देवे रचिला पाया, 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 ज्ञान देवे रचिला पाया. उभारिले देवालय, उभारिले देवालय, संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली. उभारिले देवालय, उभारिले देवालय, संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली. या संत या इमारतीवर कृपा झाली संतांची. त्यात पहिलं नाव. या कृपा वैभवाचा पाया कोणी रचला तर ज्ञानदेवाने रचला. काय केलं? पाया रचला. याचा अर्थ वारकरी संप्रदायाची स्थापना केली असं नाही. हा वारकरी संप्रदाय, आपला वारकरी संप्रदाय अनादी आहे. कारण शुक सनकाधिक गोंधळी हो करी कृपा, शुक सनकाधिकाचे गोंधळी आदिनाथ उमा इथून ही परंपरा आहे. मग ज्ञानोबारांनी केलं का? एक उत्क्रांत विचाराची एक प्रणाली चालू केली, एक विचार परंपरा, एक विचार. ज्ञानदेवाने पाया रचला, आवाहन केलं, यारे यारे लहान थोर, वैष्णवाची मादी मिळवली आणि कार्याचं स्वरूप जाग झालं. आणि पहा, ज्ञानदेवे रचिला पाया. याचे वाङ्मयाच्या दृष्टीने जर विचार करायचा ठरला, संप्रदाय म्हटले की त्याला एक तत्वज्ञानाचा ग्रंथ लागत असतो. मराठी भाषेच्या सारस्वतामध्ये त्याआधी मराठी भाषिक ग्रंथ नाही असं नाही, असं म्हणतात. त्याच्याही आधी मी काही वाचलेलं नाहीये, पण मुकुंदराज स्वामींचा एक मराठी ग्रंथ उपलब्ध आहे. पण वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाचा पहिला ग्रंथराज ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायने दिला.
म्हणून ज्ञानदेवे रचिला पाया. पाया काय असतो? पायाचे 2-3 वैशिष्ट्य सांगतो. पाया तो असतो जो नजरेनं दिसत नसतो पण त्याच्याशिवाय कार्य होत नसतो. पाया दिसतो का? आणि पाया जर नसला तर इमारतीचं काय होतं? पायाविना भिंत तातडीच. पाया कसा पाहिजे? बळकट पाहिजे. म्हणून या संप्रदायाचा, या परंपरेचा पाया एवढा बळकट आहे. हा जन्मतेने प्रसंगी स्त्री देह शिवणे अंगी येतो जन्म आगवे सोवळे कीजे, म्हणजे असा त्यागमय पाया आहे. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर असा भक्कम पाया आहे. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर असं कृपाळुत्व या संप्रदायाचा काय आहे? पाया आहे. ज्ञानदेवाने पाया रचला. म्हणून पाया हा सगळ्याचा आधार असतो. हे विधान चुकीचं होणार नाही, पण बोलतो नाही होणार विधान चुकीचं. म्हणून वारकरी संप्रदायाच्या पूर्ण तत्वज्ञानाला पायाभूत ग्रंथ कोणता असेल तर तो ज्ञानेश्वरी. ज्ञानदेवे काय केला? रचिला पाया, उभारिले देवालया मिरत मोठे. आणि पाया असा असतो महाराज, त्याला त्रास सहन करावाच लागतो. पाया सुखासुखी नसतो. स्वतःला काय करावं लागत असतं? गाडून घ्यावं लागत असतं. ज्ञानोबाऱ्यांनी या संप्रदाय करता स्वतःला गाडून घेतलंय, हे विसरता कामा नये. हे विसरता कामा नये. मग ज्ञानोबाऱ्याचंच कार्य असू नये त्या दृष्टीने निवृत्तीनाथांनी आज्ञा केली. तेही त्या पायाला असणारा एक सपोर्टच आहे, आधारच आहे. समाजापासून उन्मत्त समाजाला त्रासून तुकोबाराने ताटी लावली. बहिण आपलं मुक्ताबाई महाराजांनी ज्ञानोबारायला आत्मकेंद्री होऊ नका, समाज केंद्रीय विचार प्रणाली करा आणि ज्ञानोबा ताटी उघडा म्हणाला. तेही त्याचा काय आहे? घटकच आहे. सोपन काका महाराज असतील. म्हणून पाया ज्ञानदेवे रचला. उभारिले देवालया. पाया झाला म्हणजे इमारत पूर्ण होत नसते. पण हे घडलं. थोडक्यात बोलतो, 1000 माणसं आहेत पण 10 विचाराची आहेत. क्रांती कधीच होत नसते. वाक्य बरोबर आलं ना? माणसं किती आहेत? 1000 माणसं, पण विचार किती आहेत? 10. क्रांती होत नसते. पण एका विचाराची 2च माणसं जरी एका जागी आली तरी काय होत असते? क्रांती होत असते. ज्ञानोबा काय असतं? कार्य करण्याची उमेद असते, पण कार्य करण्याकरता सहकार्याची नितांत गरज असते. म्हणजे एका लेखकाने फार गोड बोलले. ते म्हणतात की एक नेतृत्व असतं, एक नेतृत्व असतं आणि एक त्याच्या पाठीमागे असणारा समाज असतो. जाऊ दे, आपल्याला समजेल अशी भाषा बोलू का? एक पुढारी असतो, बाकीचे कार्यकर्ते असतात. मला सांगा, नुसतेच पुढारी असले तर कार्य होतं? पण नुसतेच कार्यकर्ते असले तर कार्य होतं का? नाही होत. पण ते लेखक म्हणतात पुढारी आणि कार्यकर्ता याचा संबंध 10च्या आकड्यासारखा आहे. त्याच्यामध्ये 1 हा पुढारी आहे तर 0 कार्यकर्ता आहे. मग दोघांकडे विचाराची पूरकता कशी असली पाहिजे? 0 कायम डोक्यात ठेवलं पाहिजे. जोपर्यंत मी एकाजवळ जाणार नाही तोपर्यंत मला किंमत मिळणार नाही, आणि एकानं कायम डोक्यात ठेवलं पाहिजे जोपर्यंत माझ्या समोर 0 जोडले जाणार नाहीत तोपर्यंत माझी किंमत वाढणार नाही. ही पूरकता पाहिजे. ज्ञानोबाऱ्यांनी केलेल्या आव्हानाला एक सखा त्यांना भेटला. तुझे संगतीचे नित्य सुख घ्यावे, सार्थक करावे जन्माचे या. त्यांचं नाव संत शिरोमणी नामदेव महाराज. या दोघांनी तीर्थयात्रेच्या निमित्ताने करुणिया तीर्थ मिसे केला जगाचा उद्धार. तीर्थाचं निमित्त करून गेले. आणि 2 नामदेव आणि ज्ञानदेव हे एका जागी आले. आणि नामदेवानं काय कर्तृत्व केलं? नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार. नामदेवाने विस्तार केला. विठ्ठल 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 नामदेवाने विस्तार केला. प्रचाराची पताका घुमान पर्यंत नेली. इथे शब्द फार गोडे हो. विस्तार केला पण किंकर होऊन विस्तार केला. नामातयाचा मालक जेने केला हा विस्तार असा शब्द आहे का? नाही. नामातयाचा महाराज जेने केला हा विस्तार हा शब्द आहे का? नाही. नामातयाचा किंकर. कारण क्रांती म्हणून ताते एक वाक्य बोलत असतात, जोपर्यंत माणूस सामान्य होत नाही तोपर्यंत असामान्य कार्य करू शकत नाही.
आधी त्याला काय व्हावं लागतं? सामान्य. नामदेव किंकर. म्हणून मी कायम, आपण बऱ्याच वेळेला माझ्याकडून हे विषय ऐकलेला आहे की वारकरी संप्रदाय हा मालकांचा संप्रदाय नाही, हा सेवकांचा संप्रदाय. तुकोबराचे वचन पहा, वंश परंपरा मालक मी, मग काय दास मी. मग वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून एक जमेची बाजू. आज या ठिकाणी कीर्तनकार उभा राहिला की पहिला शब्द वापरतो, सेवे करता निवडलेला, सेवेलागी सेवक झालो. इथं सेवक आहे. आणि पंढरपुरात तर पद्धती वारकऱ्यात फार गोड आहे. तुमचा आमच्या फडावर कीर्तन आहे हा शब्द प्रयोग नसतो. मग आमच्या फडावर तुमचे काय आहे? सेवा आहे. त्या शब्दाची लय वाट लावली तुम्ही. ते तारखी घ्यायला आले लोक म्हणतात महाराज आम्हाला तुमचं कीर्तन पाहिजे. घ्या बाबा. काय लोक म्हणतात महाराज आम्हाला तुमचा नियम पाहिजे. आमच्याकडे परभणी जिल्ह्यात आम्हाला काय पाहिजे? तुमचा नियम पाहिजे. घ्या बाबा. काय लोक म्हणतात महाराज आम्हाला तुमची सेवा पाहिजे. चांगला शब्द. एक आणतो मला कार्तिकीत म्हणलं महाराज आमच्या सप्त्यात तुमचा दिवस घालायचा. रिकामा कोणता तेवढा सांग, त्याच्या आधी 12 दिवस आधी इंडोसल्फाईड पितो, म्हणजे तो दिवस घालायला मोकळा, गाव बुंदी खायला मोकळा. काल परवा तर मला मुंबईतून एक फोन आला. ही वस्तुस्थिती सांगतो बरं. मुंबईतून फोन आला, ठाण्यातून होता. हॅलो उमेश महाराज का? म्हणजे हो. आमची ऑर्डर घेता का? पण संप्रदाय हा सेवकाचा आहे. नामा तयाचा किंकर जेने केला हा विस्तार. वेळ कमी आहे म्हणून काय विस्तार केला वाङ्मयाच्या दृष्टीने सांगतो. आत्मचरित्र ही संकल्पना मराठी वाङ्मयात पहिल्यांदा नामदेवरायांनी आली. चरित्र ही संकल्पना मुळात नामदेवरायांनी आली. म्हणजे वाङ्मयाच्या दृष्टीने विस्तार केला, प्रचाराच्या दृष्टीने विस्तार केला. म्हणून नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार. महाराज 12व्या शतकापर्यंत यांचं तप पुरलं. मग 12वं शतक गेल्यानंतर 13वं आणि 14वं शतक जवळजवळ वारकरी संप्रदाय नेतृत्वाला पोरका होता. संप्रदाय नव्हता असं नाही. आणि मग 16व्या शतकाच्या सुरुवातीला म्हणा किंवा 15व्याच्या शेवटी म्हणा, मला नेमका काळ आठवत नाही, नाथांचा काळ. त्या काळात भानुदासाच्या कुळामध्ये महाविष्णूने अवतार घेतला. आणि मग या नाथांनी जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, त्याने खांब दिला. नाथांचं वाङ्मयिक दृष्ट्या विचार करतो आणि मग एक तात्विक विचार सांगून पुढे जातो. नाथांनी केलं काय? काव्याच्या प्रकारामध्ये एवढी क्रांती केली. भारुड हा प्रकार नाथांचा विशेष मानला जातो. खरं तर सर्वांनीच भारुड लिहिली, सर्वांनीच कुटाभंग लिहिली, सर्वांनीच गवळणी लिहिल्या. पण एक सांगू का, अभंग म्हटलं की तुकोबरायचे हटकेच, बाळक्रीडा म्हटलं की नामदेवाचे जरा हटकेच, गवळणी म्हटलं की निळोपरायच्या, गवळणी म्हटलं की निळोपरायच्या. तसं भारुड म्हटलं की कोणाचे? बया दारू गडबय, दारू गडबय, दारू गडबय, दारू आरवळी ठोकली समाजाला, सामाजिक राजकीय सगळी जागृती दिली आणि पोट धरून हसायला लावलं. असं काय करतय म्याव म्याव, घरात मामी ढुसकून पाडली. नाथांचा अशी भारुड रचना आणि अशी अभंग रचना करून समाजात अजून एक क्रांती केली. पण ऐका, खांब काय असते? शब्द काय वापरला? खांब. आणि शब्द भागवत दिला. कोणता खांब दिला? नाथाने खांब दिला, पण कोणता? भागवत दिला. खांब काय असतो? एका वाक्यात सांगतो. खांब तो असतो, बारकाईने ऐका, जो पायाच्या आधारावर असतो पण कळसाचा आधार असतो. वाक्य लक्षात आलं? जो पायाच्या आधारावर असतो आणि कळसाचा आधार असतो. म्हणून वारकरी संप्रदायाची 12वं शतक ते तुकोबरायचं 16वं शतक या खांब करतो काय? पाया आणि कळस यांची जोडणी करतो. नाथाने ते कार्य केलं म्हणून बहिणाबाई महाराज त्यांना काय म्हटल्या? खांब म्हटल्या. आणि आधारावर ज्ञानोबाराय नामदेवरायच्या तत्वज्ञानाच्या आधारावर
तुकोबरायचा आधार बनले. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत असा खांब दिला. म्हणून पहा असं सांगतात की तुकोबरायांनी भागवताची 1000 पारायण केली, काही पाठ केले संतांची उत्तरे. तेव्हा तुकोबरासमोर कोणते अभंग होते, कोणते ग्रंथ होते? भागवत होतं, नामदेवाची अभंग संहिता होती. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. आता खांब झाला म्हणजे काम पूर्ण झालं असं नाही. देवळाच्या कामाकडसू देवळ मंदिर कधी पूर्ण झालं? जेव्हा त्याच्यावर कळस बसवला. आणि मग कळसाला काय असतो? सोनं. कळसाला काय असतं? सोनं. झळझळीत सोन सळा. आणि म्हणून मग एक कनक आई. कनक म्हणजे काय? सोनं. आणि कनकाची आई म्हणजे कोण? कनकाई. एका कनकाईच्या उदरी हे कनक जन्माला आलं आणि त्यांनी वारकरी संप्रदायाच्या कळश स्थानी शोभले. तुका झाला ते कळस, तुका झाला ते आता कोण झालं? तुका झाला असे कळस. तुकोबरा कळश स्थानी शोभले. आता तुकाराम महाराज कळस कसे, वेळेची मर्यादा आहे म्हणून विस्तार करत नाही. एक अवताराचा कळस नावाचं पुस्तक आहे, ते जरूर वाचा. नाम साधनेचा कळस, कर्तृत्वाचा कळस. तुकोबराय कसे आणि तुकोबराय या संप्रदायाच्या कलश स्थानी शोभले. आणि मग आता काय? आता तुम्ही लय अभंग रचण्याच्या भानगडीत पडू नका, भजन करा. आता तुम्ही लय खटापटा करायच्या भानगडीत पडू नका. काय करा? भजन करा. पण कसं करा? सावकाश करा. विढोपार कोण आहेत? तर तुकोबाराय आहेत. बहिणाबाई महाराज म्हणतात त्यांचं कर्तृत्व आणि कार्य पहा. बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपण केले ओझा. आज जगामध्ये झेंडा फडकला जातो. झेंडा कधी फडकवला जातो? वरी जैत रे जैत म्हणून ध्यानाचे निशाण वाजत. झेंडा पताका ही विजयाचं द्योतक आहे. पण आता या संप्रदायाचा विजय झाला, कार्य घडला. अजून या त्रैलोक्यात उभारीला ध्वज तेही लोकावरी. अशी त्रैलोक्यामध्ये कीर्ती ध्वज, कार्य ध्वज त्यांचा फडकतोय. आणि याचं सर्वांचं वर्णन बहिणाबाई महाराज म्हणतात निरूपण केले ओझा. माझी जशी ओझ असेल, जशी ओझ म्हणजे असणार आपलं काव्याची कुवत, माझी जशी कुवत आहे त्या कुवतीने मी बोलते. बघा बहिणाबाई महाराजांची लीनता. एवढं तत्वज्ञान प्रचुर, एवढा वारकरी संप्रदायाचा इतिहास 6 चरणात सांगूनही माझ्या परीने मी निरूपण केलं असे बहिणाबाई म्हणतात. अभंगाचा जवळजवळ सरळ सरळ विचार झालेला आहे. एक विचार सांगायचा, या संतांची जी नावं घेतली त्याच्यावरून वारकरी संप्रदायाचा कसा परिचय होतो ऐका. एक राहिलं तेवढं बोलून जातो. ह्या शेवटच्या चरणामध्ये दुसरा पाठ भेद आहे. बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपण केले ओझा, हा एक पाठ आहे. आणि बहिणी फडकती ध्वजा, निरूपण केले ओझा
म्हणजे तुम्ही आतापर्यंत नावं घेतली ती सर्व पुरुष संतांचीच, म्हणजे तुमच्या या इमारतीमध्ये स्त्री संतांचं योगदान नाही का? आहे ना. मी स्वतः बहिणी तिथे चिरगुट का असेना पण ध्वजेचं चिरगुट आहे तिथे मी फडकते, असा एक अर्थ. आणि आज त्रैलोक्यामध्ये जी कार्याची ध्वजा फडकते ते कशाच आहे? या इमारतीची सफलता आहे. त्याचं मी निरूपण माझ्या पद्धतीने केलं. अशी वारकरी संप्रदायाचं आज मंदिर पूर्ण झालं. याच्यातले गुणात्मक विचार पहा. ज्ञानदेवे रचिला पाया, नामातयाचा किंकर, एक जनार्दने एकनाथ खांब दिला भागवत, आणि तुका झाला असे कळस. हे 4 शब्द जोडून पहा. म्हणजे याच्यावर आपल्याला अजून एक लक्षात घेता येतं. ज्ञान हा संप्रदायाचा पाया आहे, नाम हे संप्रदायाचा विस्तार आहे, शांती हा संप्रदायाचा खांब आहे, तर वैराग्य हा संप्रदायाचा कळस आहे. अशी कळसात्मक अशी सुंदर रचना झाली. आता मंदिर पूर्ण झालं. पण आता मला तुम्हाला एक विचारायचंय, मंदिर बांधणं सोपं का सांभाळणं सोपं? सांभाळणं सोपं. त्यातली त्या जुन्नर तालुक्याला मंदिर बांधणं काहीच अवघड नाही. महाराष्ट्रभर फिरतो महाराज, पण जुन्नर तालुक्यासारखी आखीव रेखीव मंदिर सहसा काय होत नाही, पाहायला भेटत नाही. सुंदर मंदिर. मंदिर बांधणं सोपं असतं, पण मंदिर सांभाळणं अवघड आहे. कारण सध्याच्या काळात लोकांकडे पैशाला कमी नाही, जरी नोटा बंद झाल्या तरी कमी नाही लोकांकडे. आज एवढं दातृत्व आणि एवढी परिस्थितीने संपन्न माणसं आहेत की 5-5 लाख 20-20 लाख रुपये मंदिराला देणारी डोनर मिळतात. मंदिर बांधणं सोपं आहे, पण मंदिर सांभाळणं अवघड आहे. नुसतं मंदिर बांधलं आणि तिथे जर धूळ माती जर पडू लागली तर त्याला काय अर्थ आहे देवा? नाही. म्हणून बहिणी म्हणे फडकती ध्वजा, तुकाराम महाराजांच्या कळसापर्यंत मंदिर पूर्ण झालं. मग नंतर या मंदिराची व्यवस्था ठेवली कोणी? ती वारकरी शिक्षण संस्था सारख्या परंपरेनं ती मंदिराची व्यवस्था ठेवली. ते विसरता कामा नये. ते मंदिर स्वच्छ ठेवलं. त्या मंदिराचं मांगल्य, त्या मंदिराचं दिव्यत्व, त्या मंदिराचं पावित्र्य न भंगू देता जोग महाराजाच्या परंपरेने त्या मंदिराची सांभाळणा केली. फक्त 5 मिनिटं बोलतो. सांभाळ कसं सांभाळलं? काय असतं संप्रदाय म्हटले की त्याचे काही अंग आहेत. हे जे मंदिर आहे, हे मंदिर स्वच्छ ठेवलं म्हणजे काय केलं? याचा जो ज्ञानाचा जो पाया आहे त्याचा विसर पडू दिला नाही या परंपरेने. याच्या विस्ताराचं जे नाम आहे त्याचाही विसर पडू दिला नाही. याच्यामध्ये शांतीचा जो खांब आहे त्याचाही विसर पडू दिला नाही. आणि याचा जो वैराग्य नावाचा कळस आहे याचाही विस्तार, याचाही विसर या परंपरेने पडू दिला नाही. या 4 दृष्टीने बोलतो. ज्ञानाच्या भूमिकेतून जर विचार करायचं ठरलं तर वारकरी संप्रदाय ज्ञानेश्वरी समाजात वाचली जात नव्हती. जुन्या वारकऱ्यांच्या मुखातून मी ऐकलेलं आहे. समजतच नव्हती, तर अर्थाविन पोथी वाचून काय? ज्ञानेश्वरी गुंडाळून ठेवली होती. जोग महाराजांनी, विनायक महाराज साखरेंनी जेव्हा ज्ञानेश्वरीची प्रवचन चालू केली तेव्हा वारकऱ्यांनी विरोध केलेला आहे त्यांना. म्हणजे काय, आम्ही आतापर्यंत ही वस्त्रात ठेवली होती, यांनी उघडी केली. आता तो विचाराचा संकोचितपणा होता का त्यांची निष्ठा होती, हा चिंतनाचा विषय. कदाचित ती निष्ठाही असू शकेल, कदाचित त्यांच्या विचारांचा तो संकोचितपणाही असू शकेल. पण महाराजांनी एक केलं, ज्ञानाचा विसर पडू दिला नाही. ज्ञानेश्वरी अमृतानुभवासारखा क्लिष्ट ग्रंथ अगदी सोप्या भाषेत समाजाला सांगितला. अमृतानुभव सार्थ केला. तुकोबराची गाथा, निदान एक सांगू का, गीतेचा अर्थ करायला आधार आहे तो अनेक टीकाकारांनी त्याच्यावर टीका करून ठेवलेले आहेत. पण गाथ्याचे अर्थ करणं मोठं अवघड आहे. पण सगळ्यात पहिल्यांदा जोग महाराजांनी तुकोबराच्या गाथ्याचा अर्थ केला. ज्ञान जपलं, नाम जपलं. आणि मग कसं असतं, एकच कार्य सर्वांना होत नसतं. मी माता मौल्याकडनं विचारतो, जेव्हा 4 जावा एका घरात राहत असतात तेव्हा काम काय केली जातात? वाटून दिली जातात. काम वाटून दिली जातात की नाही? हे तू कालवण करायचं तर तुझं माहेर आळा आहे, आळ्यामध्ये सुगरणी चांगले आहेत, मला 7 दिवस हे मनात लागणार. तू कालवण करायचं, तू चपात्या करायच्या, भाकरी करायची, तू घरातली झाडझूड करायची, तू भांडे कुंडे करायचे, हे काम वाटून दिली जातात. तसं जोग महाराजांनी ही सगळी काम आपल्या 4 शिष्यांना वाटून दिली. ज्ञानाचं काम
ज्ञानदेवे रचिला पाया मामांकडे दिला. नामाचा प्रचार विस्तार बंकट स्वामीकडे दिला. शांती मारुती बाबा गुरव यांच्याकडे दिली आणि वैराग्य लक्ष्मण बाबा इगतपुरीकरांना दिली. ह्या चौघांनी पहा. तुम्ही जरा 5 मिनिटं घेणार आहे, तुम्ही नाही म्हणले तरी मी घेणार आहे, तुम्हाला सोडणार नाही. घेऊ का? मला वाटलं थांबा म्हणता का काय? घेऊ ना. पहा तुम्ही, मामा साहेबांचं कार्य ज्ञानाचं कार्य काय केलं. उच्च शिक्षित होते मामा. केवळ भारतीय तत्वज्ञानावरच मामांची पकड आहे असं नाही, पाश्चिमात्य तत्वज्ञानावरही मामाची पुरेपूर पकड. म्हणून मी कदाचित त्या संप्रदायाचा तुम्ही स्वाभिमानाचा अतिरेक म्हणलं तरी मला चालेल, पण आज वारकरी संप्रदायाची सुशिक्षित माणसं दिसतात, हे सर्व श्रेय मामासाहेबांना जातं. आज डॉक्टर इंजिनियर इकडे जे ओळखतात त्याचं कारण काय? मामा आहे. त्या काळातला सुशिक्षित समाज इकडे ओळला. मामांनी कीर्तनाला एक शिस्त दिली. वांच्यात मुखातून मी ऐकले की मामा कीर्तनाला उभे राहिले की बरोबर 2 तासामध्ये कीर्तन व्हायचं. खरं हे वाक्य मला थोडं अंगलट येण्यासारखं आहे. हे विधान जरा आलंय आता. आखर बी आले, तो खर बी आले. चला जे काय पण जाऊ दे. बंकट स्वामीची 6 तास कीर्तन व्हायची, हे थोडं जमेच. बंकट स्वामी मराठवाड्यातले, मी मराठवाड्यातला. हा प्रांतवाद म्हणून नाही वाक्य वापरत मी, सध्या तरी ते मला तारणार आहे म्हणून हे वाक्य वापरत. सुशिक्षित समाज आला. मुंबई मधली माणसं सेकंदावर चालणारी माणसं तसे टप्पे आहेत महाराज. जसं मुंबईकडून आपण मराठवाड्याकडे महाराष्ट्रात जाऊ तसे टप्पे पडतात. मुंबईतली माणसं सेकंदावर चालतात, त्यानंतर तुमचा भाग मिनिटावर चालतो. आमच्या इकडचं तसं काही. कीर्तनकार 1.5 तास उशिरा आला तरी चालतंय, 2 तास उशिरा सोडलं तरी चालतंय. आमच्या झोपा तोपर्यंत होता. एक शिस्त आणली आणि एक सुशिक्षित समाज संप्रदायाकडे वळवला ज्ञानाच्या माध्यमातून. ज्ञान. बंकट स्वामी महाराज नाम एक असतं. विचाराचा निदान तो काळ तरी 100 वर्षापूर्वीचा काळ तरी सर्वात काही विचाराच्या बैठकीवरचा काळ नव्हता, काही भावनेच्या बैठकीवरचा समाज होता. सगळेच काही विचाराच्या बैठकीवर नसतात. आता इथे जर आपण जरा तुलना केली थोडक्यात, जर काय अशी तुलना म्हणण्यापेक्षा वर्गीकरण करायचं ठरलं तर विचाराच्या बैठकीवरचा समाज किती आणि भावनेच्या बैठकीवरचा समाज किती. आणि सांगू का की वारकरी संप्रदायात विचाराला किंमत नाही असं नाही, इथं समन्वय. विचारा वाचून न पविजे समाधान हेही विधान आहे, आणि तुका म्हणे येते भावची कारण हेही विधान आहे. पण एक केलं, आता काय असतं, काम वाटून दिलं की ते करावं लागतं. म्हणून विचाराच्या बैठकीतली माणसं ज्ञानातून मामाने वळवली, तर भावनेच्या बैठकीवरची माणसं स्वामींनी नामानं इकडे वळवली संप्रदायात. वारकरी शिक्षण संस्थेकडे नाही. जरा माझ्या वाक्यातला बारकावा लक्षात आला असेल तर पहा. कारण वारकरी संप्रदायाचा प्रचाराचा उद्देश समाज उत्कर्षित झाला पाहिजे हा आहे, समाज आपल्याकडे आकर्षित झाला पाहिजे हा नाहीये. सध्या हा उद्देश समाज आपल्याकडे आकर्षित झाला पाहिजे असा होऊ पाहतोय का? झाला म्हणू झाला हो पाहतोय, झालाय. ओळवलं मामांनी. बंकट स्वामी महाराजांनी रसा तळातली माणसं जोड आली, आणि त्याच्याकडे एक माध्यम फार गोड होतं, ते म्हणजे भजन. एवढं गोड भजन. बंकट स्वामी महाराजांची एक क्लिप आहे काकड्याची, मी ते आहे उपलब्ध आहे. काकडा काळी 4ला राजगुरू महाराज. काळी 4ला म्हणजे कसा? 2 मिनिटात. हा काळी 2 बरोबर. काळी 2चा मध्यम म्हणजे काळी 4. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले तुहारी
जगाचे जाणकार आहेत त्यांनाच माझा चालूपणा लक्षात आला असेल, बाकी कोणालाच मी काळी चारला म्हणलोय पण षडजात म्हणलो नाहीये, ध्यानात ठेवा, खर्जात म्हटलोय. असं उंच मामांच्या कीर्तनाला जेवढी गर्दी तेवढी स्वामींच्या काकड्याला गर्दी. म्हणून नामातून प्रचार, नाम. जाऊ द्या, वेळ संपली. शांती, मारुती बाबा गुरु. किती शांती, विद्यार्थ्यांबद्दल किती आपुलकी. म्हणून एवढी शांती, एवढी संयमी जीवन. आळंद मला स्वरात येऊ द्या खाली. एवढं संयमी जीवन, मध्यमात गेलो होतो ना ते गाच्याला त्रास. एवढं संयमी जीवन की आळंदीची शिव ओलांडली नाही, विद्यार्थी घडवले. एक वाक्य बोलू का? लक्ष्मण बाबा इगतपुरीकर मोठे त्यागी, मोठे वैराग्यवान. म्हणतात तेवढ्या सहज अवस्थेवर गेले होते, त्यांचं जेवण झालं की नाही याचं भानही त्यांना नसायचं. त्यांना मोठे बुवा म्हणायचे, बुवा जेवता का? माझं जेवण राहिलंय का? एवढे म्हणायचे. माझं जेवण राहिलंय का? अजून माझं मात्र राहिलं. जेवण राहिलंय एवढी सहज, एवढं. या मारुती बाबा गुरु, लक्ष्मण बाबा इगतपुरीकर यांनी काय काम केलं? एक वाक्य करतो, पटलं तर पहा. ज्ञान भूमिकेतून आणलेले मामांची रोप, भक्ती भूमिकेतून भावनिक आणलेली व्यंकट स्वामींना आणलेली रोप, या दोघांनी त्यांना जपलं. महाराज एवढं कार्य या दोघांनी केलं. हे कार्य केलं, आळंदीत राहून त्यांना वेळ दिला. कारण एक असतं, सगळ्यांनाच प्रचार जमत नाही, सर्वांनाच विद्यार्थी घडवता येत नसतात. काही प्रचाराकरता हिंडले तर काहींनी जागेवर राहून विद्यार्थी घडवली. एवढं कार्य केलं म्हणून आज त्या इमारतीची सफलता एवढी झाली. म्हणून या पद्धतीने या मंदिराची स्वच्छता जोग महाराजांनी ठेवली, मामाने ठेवली. आणि ही परंपरा आज सुद्धा तेवढीच त्यागमय, तेवढीच ज्ञान प्रदान, तेवढीच नाम प्रदान आणि तेवढीच शांती प्रदान आहे. सगळ्या मधल्या पिढींचे मला सगळ्यांची नावं घेणं, त्यांचे चरित्र सांगणं शक्य नाही. आणि सगळंच मी सांगितलं तर पुढे आहेत ना मंडळी सांगणार, सगळीच काही मी सांगितलं पाहिजे असं काही नाही. मी जर तवा टाकला तर भाकर उद्या वैभव महाराष्ट्रात, उद्या भाकर त्यांनी भाजली तर परवा कोणीतरी एखादा महात्मा भाजीला फोडणी देईल, कांदा लसण टाकणार नाही, तो भागणार आहे. पक्वान उद्या होत राहतील. मग एवढंच. आजही ती शांती, आजही मूर्तिमंत संस्थेमध्ये ती गुरुवर्य मारुती बाबाच्या रूपाने. एकच उदाहरण सांगतो देवा, अगदी काल परवा गेल्या 1-2, आपण गाडी कधी घेतली? दसऱ्यात ना, हरतालिकाच्या दिवशी गाडी बाप्पांची. आणि आमची इच्छा मारुती बाबांच्या हाताने त्याची काय व्हावी? पूजा. घटना आहे का बरं? घटना किती गोड आहे. मारुती बाबाच्या हाताने पूजा व्हावी अशी इच्छा. गाडी घेऊन संस्थेसमोर गेलो. ऑफिस मध्ये तुकाराम बुवांना विचारलं, बुवा कुठे आहे? वर झोपलेले, आत्ताच कार्यक्रमावर आले. अंदाजे 3-3:30ची वेळ होती. बाबा नेमके रूम मध्ये काय करतात ते पाहण्याकरता हळूच दार मी उघडलं तर बाबा झोपलेले होते. दार लावलं पण बाबा दुसऱ्या मिनिटाला उठले. कोण आहे? म्हणलं बुवा मी उमेश आहे. हा काय 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 काम आहे? काय काम आहे? म्हणलं बाबा गाडी आणली होती तिचं पूजन करायचं. 1 मिनिटात आलो म्हणे खाली. बाबा खाली आले, गाडीची पूजा केली. पुढचं वाक्य फार गोड आहे. बाबांना म्हटलं बाबा माफ करा, दुपारच्या झोपीची वेळ तुमची, मी झोप मोडली तुमची, मला माफ करा. आहे म्हणे, झोप मोडणाऱ्यांबद्दल राग थोडीच करायचा असतो, उलट झोप मोडणाऱ्यांचे उपकार मानायचे असतात. हे कोणाचे शब्द आहेत? मारुती. एवढा चांगला नरदे का झोपायला मिळालाय का? महाराज ते वाक्य बोले त्यांचं मोठेपण आहे, पण माझ्यासारख्या विद्यार्थ्याकरता बोलावं हे त्याच्याही पेक्षा मोठेपण आहे. हे त्याहीपेक्षा मोठेपण. अशी मूर्तिमंत शांती आज या संस्थेकडे मूर्तिमंत त्याग आहे. संस्थेची कोणती एकही विद्यार्थ्याला फी नाही आणि एकही शिक्षकाला पगार नाही. आणि संस्थेची कोणती योजना पुढे आली तर बाकीच्यांच्या देणग्या नंतर असतात, गुरुवर्यांच्या शिक्षकांच्या देणग्या आधी असतात. एवढी त्यागमय परंपरा ही चालू आहे. हिचं कार्य काय कुठपर्यंत आहे मी सगळ्या कार्याचा आढावा घेऊ शकत नाही, पण मी माझ्या दृष्टीने एक वाक्य बोलताना आता थांबतो. काय कार्य आहे? मी माझं चरित्र सांगण्याकरता उभा नाही. मी माझं चरित्र नाही सांगत, पण या संस्थेचं कार्य मला सांगायचं. माझी वैयक्तिक शैक्षणिक पारमार्थिक आणि कौटुंबिक परिस्थिती जर तुमच्या समोर मांडली
अशी आहे, मी अशा परिवारातला आहे, आमच्या 7 पिढ्यात कोणी माळकरी नाही, पट्ट्या पहिला माळकरी. म्हणून मी सांगत असतो आमच्या घराण्याचा मी आद्य पुरुष आहे. मूळ पुरुष विश्वंभर विठ्ठलाचा भक्त थोर, आमच्या घराण्याचा मी आद्य पुरुष. 7 पिढ्यात कोणी माळकरी नाही. मी 8वी पर्यंत भरपूर गुळ खाल्लेला आहे, असं नाही. गुरुवारी तात्या जेव्हा पहिल्यांदा आमच्या घरी आले ना बाबा, तेव्हा तात्याने माझ्याकरता एक शब्द वापरला होता, अगं दैत्याची पुढी तो प्रल्हाद मी निहाळी. ही माझी पारमार्थिक परिस्थिती घरची. शैक्षणिक पात्रता जर विचाराल तर पट्ट्या 10वीत 3दा नापास झालेला, म्हणजे मी ढ असा अर्थ करू नका. रुची नव्हती शिक्षणात. काय असतं, ज्याची त्याची रुची असते. आता आमचे वैभव महाराज अभ्यासात हुशार झाले, त्यांना त्याच्यात रुची होती. आता आम्हाला रुची भजनातच होती. आम्ही भजन शिकत बसलो. हे कोण काही हेललेलं वाक्य बोलण्यासारखं वाक्य नाही, हे संप्रदायाचा प्राण आहे. म्हणजे आळंदीत राहिलो ना आम्ही गाता पारायण भजनच करत राहिलो. कदाचित आम्ही त्यांच्यासारखे तिकडे गेलो असतो तर आम्हाला थोडंफार जमलं असत. रुची असते ज्याची त्याची. शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थिती माझ्या घरची पाहाल तर आजही माझ्या वडिलांच्या नावावर किंवा माझ्या घरच्याच्या नावावर 1 गुंठा जागा नाही. तुम्ही म्हणताल महाराज 15 वर्ष कीर्तन करता, काय केलं तुम्ही? पण या नारदाच्या गादीवर सांगतो, सांप्रदायात मी कीर्तनाचा पैसा घेतला नाही असं नाही, पण आमच्या समोर आदर्श पांडुरंग महाराज बोले, आमच्या समोर आदर्श बंडातात्या कराडकर आहेत, आमच्या समोर आदर्श संदीपान महाराज हसेगावकर आहेत. आणि आम्हाला जीवनात एकच कमवायचंय, यांचं नाव मोठं करता नाही आलं तरी चालेल, पण यांच्या नावाला गालबोट लागू नये याची काळजी घ्यायची. त्याच्यात आम्ही यशस्वी हो न हो तो भाग पुढचा आहे, पण ह्याला आम्हाला काय करायचं नाही, गालबोट लागू नये अशी आम्हाला काळजी घ्यायची. म्हणून नाही मी माझं चरित्र सांगण्याकरता उभा नाही. मी परत एकदा सांगतो, कीर्तन करतो 10 ते 15 वर्ष झाली, पण अजून मला आळंदीत घर बांधता आलेलं नाही. आणि जर तुमच्यातला कोणी म्हणेल महाराज मी बांधून देतो, तरी मी घेणार नाही. ते घ्यायचं तर कधीच झालं असतं, कधीच घ्यायचंच. सांगण्याचं तात्पर्य ही कौटुंबिक परिस्थिती, ही पारमार्थिक परिस्थिती. महाराज घरातले परमार्थाचे विरोधक होते, परमार्थाला एवढे विरोधक. मी जर हरिपाठाला गेलो तर वडील मला अशा काठीने मारायचे, 3 दिवस मला चालता येत नव्हतं, हरिपाठाला गेलो म्हणून. एवढ्या परिस्थितीत मग घरात भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. घरासमोर आमचे स्वामी परमपूज्य स्वामी रसानंदपुरीजी महाराज यांचा आश्रम आला. गोडी लागली. आळंदीला यायची इच्छा, पण घरचे परवानगी देणार. पळून यायचं ठरलं, पण येणं सोपं आहे का? 450 किलोमीटर गाव आहे माझं आळंदीपासून. गावचे महाराज म्हणायचे जा पळून, मी पैसे देतो. मी म्हणलं नाही नाही, तसं नाही करणार, मी माझे कमवणार मत जाणार. आमच्या घरी दुधाचा व्यापार होता. दूध घ्या दूध, सकाळी उठून ते विकायचं. आणि योगायोगानं ते काम माझ्याकडे होतं. सकाळी उठल्या बरोबर 5 लिटर दूध आई माझ्याकडे द्यायची. म्हैस तशी 3 लिटर द्यायची. मग ती बादली घेऊन मी आश्रमात जायचो, त्याच्यात 1 तांब्या पाणी ओतायचो. किती झालं दूध तुम्हाला माहिती केलं. असे 3-3 रुपये गोळा करून आळंदीला पळून आलो. मला ते नाही सांगायचं, हे नाही सांगायचं. आज जोग महाराजांनी अशा कुवतीच्या माणसाला ह्या जागेवर आणून ठेवलं. अजून या संप्रदायाचं काय कार्य पाहिजे? हे मी उभा आहे म्हणून मी सांगतो. मला तर वाटतं जे जे संस्थेत आहेत त्यांचे अनुभव हेच असतील की आज आम्हाला जोग महाराजांनी जवळ केलं नसतं तर आज आम्हाला कोणी रामदास बाबाच्या वाक्य सांग कोणी हिंग लावून विचारलं नसतं. हिंग लावून विचारलं नसतं आम्हाला कोणाला. एवढं कार्य या संप्रदायाने केलं. 2 वाक्य सांगतो. आज बहुजन समाजातला कीर्तनकार दिसतोय, त्याचं पूर्ण श्रेय वारकरी शिक्षण संस्थेला आहे. आज रसातळामध्ये परमार्थ चालू आहे, याचं जवळजवळ पूर्ण श्रेय वारकरी शिक्षण संस्थेला आहे. हे संस्थेचं कार्य ज्या उद्देशानं होतं त्या उद्देशानं चालू आहे. पण इमारत फळा आली,
जोग महाराजांचं कार्य. महाराज एखादी संस्था निर्विघ्नपणे 100 वर्ष चालणं एवढी सामान्य गोष्ट नाहीये. वर्धापन दिन आणि समारोप संस्थेचा बऱ्याच वेळेला एका दिवशी होतो. पण 100 वर्ष झाली या संस्थेचे. 100 वर्ष आपल्या जुन्नर तालुक्यातील मारुती बाबा ठोंबरे आणि मारुती बाबा गुरव या दोघांनी जोग महाराजाजवळ हट्ट धरला. माघ शुद्ध दशमी याचा उत्सव इगतपुरीला होता. त्या ठिकाणी मीटिंग मध्ये ठरलं आळंदीला संस्था काढायची. माघ फाल्गुन गेला आणि चैत्र शुद्ध प्रतिपदेला जोग महाराजांनी 1917 साली ही संस्था स्थापन केली. त्याचे 100 वर्ष पूर्ण झाले. आपण सर्व भाविक मंडळी आपल्या परीने मोठ्या उत्साहाने हा कार्य चालू केलाय, हा उत्सव चालू केला. त्याच्यातली पहिली सेवा माझा करण्याचं भाग्य मिळालं. मी स्वतःला भाग्यवान समजेन. गुरुवर्य बाबांनी आज्ञा केली. बाबांनी सांगितलं उमेश भाऊ आपल्याला गाथा पारायण करायचंय, गाथा पारायण करायचंय म्हणून गाथा पारायण आम्ही आखलंय. पण माझी श्रोत्यांना विनंती आहे, मंडपाच्या मानाने वाचक अजून नाहीयेत. आपली कामं कायमच चालू आहेत. पहिला दिवस गेला तर जाऊ द्या, पण उद्यापासून गाथा पारायणाला जरूर या. मोठा आनंद गाथा पारायणामध्ये मिळतो म्हणून आपण त्या दृष्टीने प्रयत्न करावे अशी विनंती करतो. आणि एवढंच सांगतो, या ठिकाणी उभ्या आपल्या पंचक्रोशीचं, केवळ जुन्नर तालुक्याचं नाही म्हणत, पंचक्रोशीचं भजन वैभव, राजकीय वैभव, सामाजिक वैभव एक वटलंय आणि एवढं सुंदर कार्य त्याचं दिसतंय. मी जवळजवळ महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या शताब्द्या झाल्या त्याच्यात 60% शताब्द्यामध्ये तरी कीर्तन केली आहेत. पण ही शताब्दी जरा हटकेच आहे. आणि मी तरी संजय भाऊ कुराडे शेटला मी सांगू इच्छितो, मला नाही वाटत हा मंडप पुरल म्हणून. हा मंडप पुरेल, कारण पहिल्या दिवशी एवढी तर काल्याला केवढी. म्हणून त्याही दृष्टीने आपण पाऊल उचलले पाहिजे. सुंदर असं कार्य केलंय. तो का म्हणे ते होतो मी दुबळा आली कोपाळा थोडे बहु. गुरुवर्य बाबाने आज्ञा केली की उमेश बा पहिल्या दिवशीचे कीर्तन तुम्ही करा. कारण काय, पहिल्या दिवशी समाजांना साधं सोपं सांगणारा कोणीतरी पाहिजे म्हणून बाबांनी माझी योजना केली. आता आपल्याला जास्त अवघड येतच नाही, जास्त अभ्यास आपण केलेलाच नाही. जसं साधं सरळ बाबांनी आज्ञा केली, जसं मला चिंतन करता आलं तसं मी केलेलं आहे. जे काही वेडवाकडं बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य, माझे गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकर त्यांच्या पवित्र पद कमली वाङ्मय सेवा समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. आता कोणाची नावं घेत नाही, पण उपस्थित सामाजिक, राजकीय, पारमार्थिक, गुणीजन सर्व मंडळी यांच्याविषयी सद्भावना व्यक्त करतो. तुमचे 10-15 मिनिटं जास्त घेतल्याबद्दल क्षमा मागतो. सेवेला पूर्ण विराम देतो. माझं चुकलं, मला माफ करा. माफ केलं का तुम्ही? म्हणजे माझं चुकलं म्हणायचं. असं झालेली सेवा पुनश्च एकदा जोग महाराजांच्या चरणी समर्पित करून या परंपरेबद्दल आपण जे प्रीतांत प्रेम दाखवलं ते प्रेम अजून वृद्धिंगत व्हावं. आता या सर्व उत्सवाचा समारोप 22 मार्च पासून आळंदी या क्षेत्रात होणार आहे. त्याही ठिकाणी आपण तन मन धनाने सम्मिलित व्हावं अशी विनंती करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. एकदा सर्वांनी हाताने टाळी, मुखाने तुकोबरायचं नाम चिंतन करायचे. चिंतन सेवा समाप्त. तुकाराम तुकाराम ज्ञानेश्वर माऊली